नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताय ना? मग एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल, कवितेवरचे प्रश्न. बरोबर? म्हणजे वेळ कमी आणि कवितेचा अर्थ लावून उत्तरं शोधणं खरंच खूप अवघड वाटतं. पण थांबा, काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आज आपण याच समस्येवर एक जबरदस्त उपाय बघणार आहोत. हो, अगदी बरोबर. आज आपण कवितेतील ते गूढ उलगडण्याचं रहस्यच शिकणार आहोत. आणि तेही कसं? तर एकदम वेगाने, अचूकपणे आणि यशस्वीरित्या. विश्वास ठेवा, हे समजल्यावर कवितेचे प्रश्न सोडवणं अगदी सोपं होऊन जाईल. आणि हो, ह्या टिप्स काही साध्यसुद्धा नाहीत. ह्या थेट प्रमोद जगधने, जे SDA पॅटर्नचे संस्थापक आहेत, त्यांच्याकडून आलेल्या आहेत. म्हणजे बघा, त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून तयार झालेल्या ह्या खास युक्त्या आहेत, ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मदत केली आहे. ओके, तर मग सुरू करूया. वेळेचं अचूक नियोजन आणि बरोबर उत्तरं यासाठी आपल्याकडे आहेत एकूण 8 तंत्र. चला एक एक करून ती समजून घेऊया. तर ह्या आहेत त्या 8 युक्त्या. आता यातलं सगळ्यात महत्त्वाचं, अगदी गेम चेंजर म्हणता येईल असं तंत्र म्हणजे पहिलं, कविता वाचायच्या आधी प्रश्न वाचायचे. हो, आधी प्रश्न, मग कविता दोनदा वाचायची, तिचा विषय आणि अर्थ समजून घ्यायचा. मग महत्त्वाचे शब्द, ओळी अधोरेखित करायच्या. प्रश्न कोणता आहे ते ओळखायचं आणि सोपं उत्तर लिहायचं. आणि सगळ्यात शेवटी अर्थातच वेळेचं गणित सांभाळून भरपूर सराव करायचा. पण लक्षात ठेवा, ती पहिली पायरी, प्रश्न आधी वाचणं, हीच सगळा फरक घडवते. यामुळे आपलं लक्ष बरोबर उत्तरावर केंद्रित होतं आणि वेळही वाचतो. नुसता बोलून काय उपयोग, बरोबर ना? चला, आता हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं ते बघू. आपण एक उदाहरण घेऊया. फुलांचे जग ही कविता. म्हणजे आपल्याला लगेच कळेल की हे तंत्र किती कामाचं आहे. तर आपला नियम नंबर 1 काय सांगतो? आधी कविता नाही, आधी प्रश्न. चला तर मग प्रश्न बघूया. पहिला, कवितेत फुलांचे कोणते रंग सांगितले आहेत? दुसरा, फुलांवर कोण येऊन बसतात? आणि तिसरा, फुलांच्या जगात कशाचा सुगंध भरलेला आहे? ठीक आहे, आता आपल्या डोक्यात एकदम क्लिअर आहे की आपल्याला कवितेत नेमकं काय शोधायचं आहे. चला आता कविता वाचूया. लक्षात आहे ना? आपल्याला रंग, फुलांवर बसणारे जीव आणि सुगंध यावर लक्ष ठेवायचं आहे. या बागेत किती छान फुले फुलली, रंगेबेरंगी, पिवळी, लाल आणि निळी. दिसतात किती सुंदर ती. सकाळच्या वेळी जेव्हा सूर्यकिरणे येती तेव्हा ती मंद वाऱ्याने हळूच डोलती. आणि पुढे, फुलपाखरे येती त्यांच्यावर, बसती क्षणभर, मध गोळा करून ती उडती पुन्हा आकाशात. फुलांच्या ह्या जगात आनंदच आनंद, सुगंधाने भरलेले हे जग आहे सुंदर. ओके, कविता वाचून झाली. आता एक एक करून प्रश्न सोडूया. पहिला प्रश्न, कवितेत फुलांचे कोणते रंग सांगितले आहेत? आठवतंय? कवितेच्या पहिल्याच कडव्यात उत्तर आहे पिवळी, लाल आणि निळी. अगदी स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे योग्य पर्याय शोधायला काहीच वेळ लागला नाही. बघितलंत? प्रश्न आधी वाचण्याचा हाच तो फायदा. उत्तर अक्षरशः डोळ्यासमोर येतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न दुसरा, फुलांवर कोण येऊन बसतात? अरे वाह, हे तर त्याहून सोपं आहे. तिसऱ्या कडव्याची पहिली ओळ, फुलपाखरे येती त्यांच्यावर. झालं, मिळालं उत्तर. पर्याय क्रमांक 2, फुलपाखरे हेच अचूक उत्तर आहे. म्हणजे बघा, हे तंत्र खरंच काम करतंय. आणि आता आपला शेवटचा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे, फुलांच्या जगात कशाचा सुगंध भरलेला आहे? याचं उत्तर आपल्याला शेवटच्या कडव्यात मिळतं. तिथे म्हटलंय, सुगंधाने भरलेले हे जग आहे सुंदर. आता इथे हे जग म्हणजे कोणतं जग? अर्थात फुलांचं जग. त्यामुळे सुगंध फुलांचाच असणार, नाही का? म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. तर या उदाहरणावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल की योग्य तंत्र वापरलं तर उत्तरं शोधणं किती सोपं होतं. आता यशाच्या मार्गावरच्या काही शेवटच्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देऊया. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे वेळ. आपलं 8वं तंत्र काय होतं? वेळेचं नियोजन. तर लक्षात ठेवा, प्रत्येक कवितेवरचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटे मिळायला हवीत. बस, त्यापेक्षा जास्त वेळ नाही. हे टार्गेट डोक्यात ठेवायचंच आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, सराव. सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे, हे विसरून चालणार नाही. ही तंत्र खूप प्रभावी आहेत, पण त्यांचा खरा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा वेगवेगळ्या कवितांवर सराव करून आपला वेग आणि आत्मविश्वास दोन्ही वाढेल. मग आता विचार कसला करायचा? वेळ आहे कामाला लागण्याची. ठरवा मग, सरावासाठी पुढची कविता कोणती घेणार? आज जे काही शिकलो त्याचा वापर लगेच सुरू करा आणि परीक्षेत मिळवा उत्तम गुण.